म्हणजे हे पूर्ण ट्रायल सरबजीतवर चालू होती. Yes. मंजित या नावाने. येस, ज्यावेळेस त्यांच्याकडे सरबजीत हा मंजित असल्याचा पुरावा पण नव्हता. पुरावा नव्हता. ते अज्युम करत होते की हाच मंजित आहे. असं कसं कुठल्याही एका माणसाला तुम्ही पकडून आणणार आणि त्याला तुम्हाला हवे असलेल्या गुन्हेगाराचं नाव द्याल आणि त्याच्यावर तुम्ही केस चालवाल? हा प्रश्न सुदैवाने पाकिस्तानी मीडिया सुद्धा विचारायला लागला. कारण तो जो मी विटनेस मगाशी म्हटलेलं की ज्यांनी मनजीत सिंगने गुन्हा केलाय किंवा हे बॉम्ब ब्लास्ट प्लांट केलेत, हा एक क्रेडिबल इन्फॉर्मेशन दिली, त्या माणसानी सरबजीत सिंगला ओळखलंच नाही. ओ, सो त्याचं आयडेंटिफिकेशन झालंच नाही. पण ह्या प्रेशरमुळे जिनियस मूव्ह म्हणून पाकिस्तानने खऱ्या मनजीत सिंगला सोडून दिलं. सरबजीतची बहीण आहे दलबीर कौर, हिने खूप जास्त प्रयत्न केले की वेगवेगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स कडनं, भारताच्या डिप्लोमॅटिक संस्थांकडनं खूप प्रयत्न होतील. तिची मदत त्यांनी केली. अवेस शेख नावाचे जे पाकिस्तानी ह्युमन राईट्स ॲडव्होकेट आहेत त्यांनी. ह्या दोघांच्या प्रयत्नातनं 5 वेळा माफीनामा हा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांकडे देण्यात आला की त्याची डेथ पेनल्टी किमान लाईफ सेंटेन्स मध्ये तरी बदला. 1991ला सुरू झालेली गोष्ट ही हळूहळू 2012 पर्यंत पुढे आली आणि जून 2012ला दलबीर कौर आणि सरबजीतच्या परिवाराला एक आशेचा किरण दिसला. तो किरण असा होता की पाकिस्तानांनी एक प्रेस रिलीज केलं ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे अटकेत असलेले काही भारतीय कैदी ते भारतात परत पाठवणार होते. त्या लिस्टमध्ये सरबजीतचं नाव होतं. ओ, आणि जून 2012 मध्ये सरबजीत भारतात परत येणार हा एक आशेचा किरण दिसला, पण तो फार वेळासाठी नव्हता. कारण जसं मनजीत आणि सरबजीत ह्या नावामध्ये त्यांनी गडबड केलेली, त्यांनी सरबजीत सिंग सांगून सुरजीत सिंग नावाच्या एका माणसाला भारतात परत पाठवलं. बापरे.